जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या अभंगामध्ये सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. माता पित्यांना धन्यता दिली. मग अशी धन्यता महाराष्ट्र ज्यानं घडवला, स्वराज्य ज्यानं घडवलं, त्याच्या माता पित्यांमध्ये ही धन्यता होती का महाराज? सरळ शिवाजी महाराजांवर येणार आहे. इकडं तिकडे काय फिरायचंच नाही आपल्याला, नाही का? शिवजन्मापूर्वीचा पूर्वार्ध सांगतो महाराज तुम्हाला. 3 महिन्याचे राजे शिवाजी मा जिजाऊंच्या राणीसाहेबांच्या पोटात आहेत. शहाजी राजांबरोबर संभाजी आहेत आणि जिजाऊ मागून घोड्यावरून आल्या. घोड्यावरून उतरल्यानंतर जिजाऊंचा चेहरा शहाजींनी पाहिला आणि त्यांना कळालं की मा जिजाऊ थकलेले आहेत. म्हणून बेत ठरला. शहाजी राजांनी ठरवलं की जिजाऊंना त्यांच्या व्याह्याच्या इथं ठेवायचं. व्याह्याची कुठे होते? विश्वासराव सिदोजी जुन्नरला राहायचे. आणि म्हणून शहाजी राजे आणि जिजाऊ हे कुठे गेले? विश्वासराव सिदोजींच्या इथे गेले आणि विश्वासराव सिदोजींच्या इथे जिजाऊंना ठेवलं. राजे शिवाजी तेव्हा फक्त 3 महिन्याचे पोटात होते. तेव्हा अनेक परकीय शक्तींचं आक्रमण होत होतं. निजामशाही एका बाजूला संपत चालली होती, आदिलशाही बळावत होती, मोगल बळावत होते. 4ही बाजूंना दुष्काळ होता, बंडाळी पेटलेली होती, सामान्य माणसाला खायला अन्न नव्हतं. या पद्धतीमध्ये बाळ शिवाजी जिजाऊंच्या पोटामध्ये राहिले. शहाजी महाराज मानना तिथे सोडून निघून गेले, प्रस्थान केलं संभाजींना सोबत नेऊन. आणि त्याच रात्री लखुजी जाधव, प्रसंग पटापट सांगत चालतो ऐका, पूर्वार्ध फार महत्वाचा आहे. राजे जन्माला आल्यानंतरची जी घटिका आहे ती सगळ्यांना माहिती आहे. राजांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचं काम आपण दरवर्षी करत असतो, पण राजे शिवाजी पोटात असताना जिजाऊंचा जो लढा आहे ना, तो जिजाऊंचा लढा मांडण्याचा हा उद्देश आहे. लखुजी जाधवांनी गाव पेटवून टाकलं आणि कुणाच्या शोधात आले? जावयाच्या, सख्या जावयाच्या शहाजी राजांच्या शोधात आले. त्यांना मारावयास आले. गडावर लखुजी जाधव आले आणि त्यांच्या समोर त्यांना त्यांची जीव दिसली. जीवने आपल्या बाबांना पाहिलं, आबांनी जीवला पाहिलं आणि दोघांचेही डोळे तरळले. आबांनी आपल्या लेकीला प्रेमानं मिठीत घेतलं आणि जीव, अगं तुझी काय अवस्था करून घेतलीस हा प्रश्न विचारला. सगळीकडे बंडाळी आहे, 4ही बाजूला दुष्काळ आहे. जीव, तुला विनंती करतो, तू माझ्या बरोबर सिंदखेडला चल. मा जिजाऊंनी दिलेलं उत्तर आहे का? मा जिजाऊ म्हणाल्या, आबा ज्या दिवशी तुम्ही माझं लग्न लावून दिलं त्या दिवशी माझं माहेर संपलं. आता माझा संसार आणि माझं सासरच माझं सगळं काही आहे. त्या रात्री लखुजींनी आणि जिजाऊंनी सोबत जेवण केलं आणि लखुजी तिथून निघून गेले. हळूहळू दिवस जाऊ लागले. असंच एक दिवस गडावर फिरत असताना विठू नावाचा एक नोकर जिजाऊं समोर आला आणि जिजाऊंना त्याने सांगितलं की राणी साहेब, आज तुम्ही टकमककडे जाऊ नका. टकमक एक किनारा आहे, म्हणजे गडाच्या वरती जे बुरुज असतात त्यांना ठिकठिकाणी नावं दिलेले आहेत. तुम्ही आज टकमककडे जाऊ नका, मावळतीला जा. जिजाऊंनी विठूला प्रश्न विचारला, असे का? बघा, गर्भात संस्कार होत होते राजांवर. असं का? म्हणे आज एकाला तिथे कडे लोट फरमावली आहे. जिजाऊंनी पुढे प्रश्न विचारला, त्याचा गुन्हा काय? विठूने सांगितलं, राणी साहेब, त्याने धान्य चोरलं. जिजाऊंना फार वाईट वाटलं. जिजाऊंनी विठूंना आज्ञा केली की तुम्ही विश्वासरावांना पाचारण धाडा. विश्वासराव आले आणि राणी साहेबांनी विश्वासरावांना विनंती केली की विश्वासराव, आज असं ऐकले की कडेलोट करताय, त्याचं कारण काय? विश्वासराव राणी साहेबांना म्हणाले की राणी साहेब, एवढी बंडाळी आणि दुष्काळ पेटलेला असताना हा धान्य चोरतोय, उद्या अजून कोणीतरी काहीतरी करेल. जिजाऊंचं उत्तर आहे का? जिजाऊ म्हणाल्या, विश्वासराव, रयतेला खायला अन्न नाही, ही रयतेची चूक आहे की राजाची चूक आहे? राजे पोटात असतानाचे संस्कार आहेत. त्यामुळे जोपर्यंत मी गडावर आहे तोपर्यंत कुणाचीही कडेलोट करू नका.
आणि त्याची कडेलोट तळली आणि ज्याला कडेलोट सुनावली होती त्याने येऊन राणीसाहेबांचे पाय धरले. गर्भामध्ये राजे असताना संस्कार कोण करत होतं? महासाहेब करत होत्या, कारण महासाहेबांच्या आतमध्ये ते सगळं होतं. महाराज, संकट किती होती. एक दिवस फरमान आला आणि सांगितलं की राणीसाहेब, शहाजी राजांनी विजापूरकरांच्या विरोधात बंडाळी फुकली आणि म्हणून काय केलं? मुरार जगदेव पुण्यात आला, सगळे वाडे भस्मसात केले, सगळा विनाश करून टाकला आणि पुण्यावर काय केलं? गाढवाचा नांगर फिरवला. जिजाबाईंच्या काळजात धस्स झालं. गर्भात असणारे राजे हे सगळं ऐकतायत. जिजाऊंनी फक्त एकच प्रश्न विचारला, आणि शहाजी राजांचं काय? विश्वासराव म्हणाले की राजे सुखरूप आहेत आणि आता फलटणकडे आहेत. थोडे दिवस जातात परत एक बातमी येऊन टेकली. बातमी काय? शहाजी राजांचे भाऊ खेळोजी राजे भोसले यांच्या पत्नी नाशिकला गोदावरी स्नानाला गेलेल्या असताना त्यांना महाबत खानाने पळवली. जिजाऊंची काळजी अजून वाढली की ज्या ठिकाणी स्त्रिया सुखरूप नाहीत त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी कशा चालायच्या. ही घटना घडते ना घडते थोड्याच दिवसात परत एक बातमी येऊन टिटावली. राणीसाहेब, लखुजी जाधवांचा घात झाला आणि त्यांची कत्तल करण्यात आली. जिजाऊंनी प्रश्न विचारला, कसं काय घडलं? विश्वासरावांनी सांगितलं, राणीसाहेब दौलताबादच्या खानाच्या दर्शनासाठी गेले होते. दौलताबादचा खान सिंहासनावरून उठला, निघून गेला. सगळ्यांनी तलवारी काढल्या आणि लखुजींसहित तुमच्या तीनही भावंडांची कत्तल केली. फक्त एकच भाऊ शिल्लक राहिलाय, कारण तो त्या दर्शनाला सभेसाठी गेलेला नव्हता. महाराज, हळूहळू दिवस जाऊ लागले. 9 महिने झाले आणि राजे या जगामध्ये देह स्वरूपात आले. पुढचा प्रश्न ऐका. शास्त्री आनंदले. शास्त्रांनी ग्रह पाहिले, कुंडली पाहिली आणि जिजाऊंनी त्यांना काय प्रश्न करावा? शास्त्री, हे बाळ पोटात राहिलं आणि अपशकून झाला, रक्तामुताची नाती सगळी बाटली, सगळीकडे बंडाळी उडाली, चहूकडे दुष्काळ आहे, आजोबा गेले. अशा स्थितीमध्ये हा पुत्र पोटी आलाय, आता हा अजून माझे काय पांग फेडणार आहे? शास्त्री म्हणाले, मासाहेब असा विचार करू नका. उत्तर आहे का शास्त्र्याचं की तुमचे दुःखाचे दिवस सरलेत. हे पोरग तुमचे जन्मांतरीचे पांग फेडील. जन्माला आलेल्या राजे शिवाजींबद्दल काय सांगतायत शास्त्री? की हे पोरग तुमचे जन्मांतरीचे काय फेडील महाराज? पांग फेडील. आणि अशा पद्धतीने राजा शिवबा काय झाले महाराज? या महाराष्ट्राच्या मातीवर जन्माला आले. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवबाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या शिवबाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवबाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. ही सगळी संकट सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की धन्यता पुत्राची आहे का? नाही. धन्यता कोणाची आहे?
ज्या मातेने हे घाव सोसले ना त्या मातेचे आहेत. आणि म्हणून त्या मातेला अवघा महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र काय नावाने बोलतो? मा जिजाऊ साहेब. कारण मा जिजाऊ नसत्या तर राजे शिवाजी नसते, आणि राजे शिवाजी जर नसते तर आमचा महाराष्ट्र नसता, आमचा महाराष्ट्र नसता तर तुम्ही आम्ही नसतो, आणि तुम्ही आम्ही नसतो तर काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल